हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्किन केअर रूटीन फॉर समर। तर मंडळी, उन्हाळ्यातील स्किन केअर रूटीनसाठी आपण काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून उन्हाळ्यात आपली त्वचा जास्त हायड्रेटेड कशी ठेवता येईल, त्याचबरोबर त्वचा गुड लुकिंग, तुकतुकीत, मऊ लुसलुशीत राहावी यासाठी काय काय प्रोडक्ट्स वापरावेत हे तुम्हाला जाणून घेता येईल। तर मंडळी, सगळ्यात पहिला प्रोडक्ट जो आपण पाहणार आहोत तो आहे UV प्रोटेक्शन कॅप। होय, आजकाल UV प्रोटेक्शन कॅप जी आपल्याला सनरेजपासून, सूर्याच्या हार्मफुल किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करेल अशी कॅपही आजकाल बाजारामध्ये, मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तर मंडळी, ही कॅप तुम्ही आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा कुठल्याही वेबसाईटवरून खरेदी करू शकता। तर ही कॅप सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी, म्हणजेच थोडक्यात सनटॅनिंग दूर करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरते। चित्रात दाखवल्याप्रमाणे उन्हापासून आपल्या चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी या कॅपला समोरूनही आणि मागूनही, मागच्या बाजूनेही दोन प्रकारचे कापड लावलेले आहे, जे की डिटॅचेबल आहे। ते तुम्ही काढूही शकता आणि प्लेन रेग्युलर कॅपप्रमाणेही तुम्ही ही कॅप वापरू शकता। त्याचबरोबर अजून एक बेनिफिट म्हणजे ही कॅप वॉटरप्रूफ असल्यामुळे पावसाळ्यातही तुम्ही हिचा वापर करू शकता। ही कॅप ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा वेबसाईट्सवर अवेलेबल आहे। या वेबसाईट्सवर ब्लू, पिंक, बीच, ग्रे अशा वेगवेगळ्या कूल कलर्समध्ये ही कॅप तुम्हाला मिळून जाईल आणि या कॅपची किंमत साधारणतः 500 रुपयापर्यंत आहे, जी की तुम्ही एकदा घेतली की तिन्ही सीझनमध्ये तुम्हाला हिचा कमाल फायदा होऊ शकतो। त्यामुळे ही कॅप तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी। त्याचबरोबर नंबर 2चं प्रोडक्ट आहे फिक्सचं ब्राईटनिंग लिप बाम। जसं की तुम्ही या पिक्चरमध्ये पाहूच शकता की ह्या लिप बाममध्ये कोजिक ॲसिड आहे, जे तुम्हाला पिगमेंटेशन फेड करण्यासाठी, म्हणजे कमी करण्यासाठी हेल्प करेल आणि तुमच्या लिप्सला स्मूथ बनवण्यासाठी मदत करेल। त्याचबरोबर अल्फा अब्युटिन आहे, जे की तुमचे लिप्स ब्राईट बनवण्यासाठी आणि त्यांना एक टोन देण्यासाठी हे यूजफुल आहे। त्याचबरोबर नॅनो कर्क्युमिन, जे की रिस्टोर्स अँड मॉइश्चरायझेस टू युअर लिप्स, ड्राय लिप्सला मॉइश्चराईज करण्यासाठी आणि तुमचे चॅप्ड लिप्स, जे की असे ड्राय झालेले लिप्स सॉफ्ट करण्यासाठी हे तुम्हाला हेल्प करेल। त्याचबरोबर युनिव्हल A+, जे की ब्रॉड स्पेक्ट्रम UVA जे कन्सिस्ट करतं, जे तुमच्या लिप्सचं UV रेजपासून, म्हणजेच लिप्स काळे होण्यापासून तुमची हेल्प करेल। आता हे वापरायचं कसं? तर जसं की तुम्ही पाहू शकता, सगळ्यात अगोदर फर्स्ट स्टेप म्हणजे अप्लाय इट ऑन अ लिप्स अँड स्प्रेड इट इव्हनली, म्हणजेच हे तुमच्या ओठांवर छान पद्धतीने लावा आणि सगळीकडं अगदी समप्रमाणात इव्हनली स्प्रेड करा। त्यानंतर सेकंड स्टेप इज रब युअर लिप्स टुगेदर फॉर स्मूथ ॲब्सॉर्प्शन, आणि याचं छान लिप्समध्ये ॲब्सॉर्ब व्हावं यासाठी थोडंसं रब करा, म्हणजे त्यावर थोडंसं असं चोळा। अशा पद्धतीने तुम्हाला जर सॉफ्ट, प्लम्पी, तुकतुकीत असे ओठ हवे असतील, गुलाबी गुलाबी, तर हिचा रोज 2 टाइम डेली वापर करा। त्याचबरोबर अजून एक लिप बाम फिक्स डर्माचा शॅडो लिप शेड SPF 50 लिप बाम, हा तुम्हाला UV रेजपासून प्रोटेक्शन देईन, लाईट पिगमेंटेशनपासून तुम्हाला वाचवेल। याच पद्धतीने हे दोन्ही लिप बाम तुम्ही तुमच्या लिप्सची केअर करण्यासाठी समर, विंटर कोणत्याही सीझनमध्ये वापरू शकता। त्याचबरोबर उन्हाळ्यात तुमच्या स्किन केअरसाठी, इवन उन्हाळ्यातच नाही तर कुठल्याही सीझनमध्ये तुमच्या स्किन केअरसाठी सगळ्यात मस्ट हॅव प्रोडक्ट, म्हणजे ज्याशिवाय अगदी तुमचं स्किन केअर रूटीन, तुमचा मेकअप, तुमचं कुठलाही इव्हेंटला जाण्यासाठी तुम्ही जो मेकअप करता, कशाहीसाठी, ज्याशिवाय तुमचा मेकअप पूर्णच होऊ शकत नाही, अशी गोष्ट ती म्हणजे सनस्क्रीन। तर सनस्क्रीनचं एक बेस्ट, खूप भारी असं एक उदाहरण मी तुमच्यासाठी घेऊन आले, ते म्हणजेच विश केअरचं नियासिनामाइड ऑइल बॅलन्स फ्लुइड सनस्क्रीन।
अत्यंत बेस्ट रिझल्ट देणारं हे सनस्क्रीन तुम्ही एकदा तरी यूज करायलाच हवं. त्याचबरोबर हे कस्टमर सर्वे आहे. जसं की युजर्सचं म्हणणं आहे हे सनस्क्रीन वापरल्यानंतर हे त्वचेवर व्हाईट कास्ट म्हणजेच एक पांढरा पांढरा पॅच जो दिसत असतो युजली सनस्क्रीन वापरल्यानंतर तो या सनस्क्रीनने दिसत नाही. त्याचबरोबर फाउंड इट व्हेरी इसेन्शियल अँड व्हेरी लाईट वेट, हे अगदीच लाईट वेट आहे आणि हे ऑइलला चेहऱ्यावरच्या फेसवरच्या स्किनवरच्या ऑइलला ॲब्झॉर्ब करून घेतं. तर अशा पद्धतीचं एखादं सनस्क्रीन उन्हाळ्यात तुमच्याकडे असायला काहीही हरकत नाही. हेच असावं असं काहीही कंपल्शन नाही, पण उन्हाळ्यात किमान उन्हाळ्यात तरी सनस्क्रीन मस्ट हॅव आहे. त्यानंतरचं प्रोडक्ट आहे सिंटेलाचं क्विक कामिंग पॅड्स. तर मंडळी हे प्रोडक्ट्स जे कोणी वापरल्यानंतर या प्रोडक्ट्सच्या प्रेमात पडल्याशिवाय ती व्यक्ती राहणारच नाही, राहूच शकत नाही. कारण एवढा भारी प्रोडक्ट आहे हा एक पॅड. एकदा जर आपण वापरला, आपण हा एक पॅड चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्या कपाळावर त्याचबरोबर हनुवटीला लावू शकतो. त्यानंतर जर तो तसाच ठेवला तर त्या जो काही कामिंग इफेक्ट आपल्या स्किनला मिळतो, जो काही कामनेस, थंडावा, ओलावा आपल्या स्किनला मिळतो, तसा अनुभव जगात कुठेही नाही. एवढा भारी वाटतो हा. तर या एका बॉटलमध्ये 70 पॅड्स तुम्हाला मिळतात, जे की एकदा तुम्ही चेहऱ्यावर वापरल्यानंतर तोच पॅड तुम्ही परत मानेला, कानांना, हातांना वापरू शकता. त्यामध्ये तरीही सेरम शिल्लक राहतं. अशा पद्धतीचे एकदम रिच अशा पद्धतीचे हे पॅड्स आहेत. तर हे अशा प्रकारचे पॅड्स, अशा प्रकारचे मॉइश्चरायझर थिंग्स उन्हाळ्यात तरी किमान आपल्याला स्वतःकडे ठेवायला काही हरकत नाही. तर आता आपण बघूया उन्हाळ्यातच काय पण इवन कुठल्याही ऋतूत, कुठल्याही परिस्थितीत आपली स्किन मॉइश्चराईज राहावी, हायड्रेटेड राहावी यासाठीची एक सगळ्यात बेस्ट टिप ती म्हणजे मित्रमैत्रिणींनो, भरपूर पाणी प्या. पाण्याचं सेवन खूप करा, जेणेकरून तुमची स्किन नॅचरली मोर हायड्रेटेड राहील. चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.